1857च्या युद्धामध्ये सर्व भारतीय समाजाने ईस्ट इंडिया कंपनी जी होती तिच्या विरुद्ध उठाव केला. तो कशामुळे केला? त्यांच्या असं लक्षात आलं की हे जे टोपीवाले आले हे असं म्हणतात जी न्याय व्यवस्था जी जगात अत्यंत आधुनिक आहे ती तुम्हाला आम्ही प्राप्त करून देऊ आणि म्हणून आम्ही इथे आलो. खरं ते तसे आले होते का? त्यांनी संस्कृतचा अभ्यास केला? संस्कृतचा अभ्यास काय जाणून बुजून केला नाही. त्यांना जर भारतामध्ये न्यायदान पद्धती द्यायची असेल तर ती काही इंग्रजीमधून कोणाला लोकांना सांगणार नव्हती. आणि मग त्यांना शोध लागला की ते स्वतः आर्य आहेत, पण त्यांनी त्या शब्दाचा उपयोग काय केला? त्या शब्दाचा उपयोग लोकांच्या मध्ये भेद पाडण्यासाठी केला. जेव्हा 1857 साली हिंदू आणि मुसलमान धर्माचे भारतीय लोक त्यांनी जेव्हा यांना विरोध केला त्यावेळी त्यांनी सांगायला सुरुवात केली, तुम्ही सेंट्रल एशियामधले आहात, हे भारतीय जे आहेत हिंदू धर्माचे जे लोक आहेत ना हे रानटी आहेत, त्यांना काही कळत नाही. तुम्ही येऊन त्यांना संस्कृती दिली आणि अशा रीतीने फूट पाडून आज आपल्यामध्ये काय झालेलं आहे? तमिळनाडूमध्ये ते म्हणतात आम्ही आमचा धर्म नाही आहे, हिंदू धर्म आमचा नाही आहे. अरे गंमत वाटते की ज्या ठिकाणी मोठे मोठे संत होऊन गेले, ज्या ठिकाणी शंकराचार्यांचा जन्म झाला त्या केरळमध्ये, ते म्हणतात ते वेगळे आहेत. आणि त्याच्यामुळे फाटाफूट पडून आज तमिळ राज्यामध्ये आम्ही सनातन धर्माला हिंदू धर्माला विरोध करतो असं म्हणणारा एक पक्ष तयार केला आहे. आपल्याला आता शांतपणाने विचार करायला पाहिजे की आपण काय आहोत हे दुसऱ्या कोणी आपल्याला सांगण्याच्या ऐवजी आपण आपला इतिहास समजून घ्यायला पाहिजे. आम्ही अडखळू पडू, आम्ही सुरुवात केलेली आहे, रांगू, परंतु केव्हा ना केव्हा तरी आम्ही आमच्या बळावर उभं राहू आणि स्वतः चालत जाऊ. दुसऱ्याच्याच प्रमाणे चालणार नाही. इतिहास संकलन योजना, इतिहास संकलन समिती, त्याच्यानंतर निरनिराळ्या प्रकारच्या प्रांतांच्या समिती. आणि म्हणूनच आज मला आनंद होतोय याचा की ही जी चळवळ आहे की आम्ही आमचा इतिहास जाणून घेऊ, तुम्ही आम्हाला शिकवू नका. आम्ही काय आहोत त्याच्यामध्ये आमच्याकडून चुका होतील एखाद्या वेळेस, त्या आम्ही आमच्या निस्तरू, तुम्ही आम्हाला शहाणपण शिकवू नका.